नरक चतुर्दशी कथा. अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणतात. या सणाशी निगडीत एक कथा आहे. पुराणानुसार ही कहाणी नरकासुराची आहे. नरकासूर हा एक दृष्ट आणि दंभी असुर होता. ज्यावेळी विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला त्यावेळी याचा जन्म पृथ्वीच्या गर्भेतून झाला होता. याचा जन्म झाल्यावरती राजा जनकने नरकासुराचा सांभाळ केला. पृथ्वीच्या गर्भातून त्याचा जन्म झाल्यामुळे पृथ्वी आपल्याबरोबर त्याला विष्णू लोकांत घेऊन गेली. विष्णूंनी त्याला प्रागज्योतिषपूर राज्याचे कारभार सांभाळायला दिले. श्री विष्णूंनी त्याला एक दुभेत रथ दिले होते. नरकासूर हा मथुरा नरेश कंस यांचा मित्र होता. नरकासुराचे लग्न विदर्भेच्या राजकन्या मायाशी झाले होते. नरकासुराने आपले राज्य काही काळ व्यवस्थित केले, पण त्याची मैत्री बाणासुराशी होती. त्यामुळे त्याच्या संगतीत राहून तो लोकांवर अत्याचार करायचा. सर्वीकडे त्याने आपल्या अत्याचाराचा उच्चांड मांडला होता. त्याच्या जहाजाला कंटाळून वैतागून एकदा ऋषी वशिष्ठ यांनी त्याला तुझी मृत्यू श्री विष्णूंच्या हस्ते होणार आहे असा श्राप देखील दिले होते. त्या श्रापापासून वाचण्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न केले. त्यांच्याकडून मला कुणीही मारू शकणार नाही असे वर मागितले. वर मिळवून त्याने स्वतःला अजय्य समजून अनेक राजांना बंदिस्त करून त्यांच्या बायका मुलींवर अत्याचार केले. त्याने तब्बल 16,100 बायकांना आपल्या कारागृहात दामटून ठेवले. त्याच्या अत्याचाराला सगळेच कंटाळले होते. सगळे देव, गंधर्व, मानवांना त्याचा त्रास होत होता. हे सगळे श्री विष्णूंकडे ते गेले. विष्णूंनी त्याला मारण्याचे ठरवले आणि कृष्णाच्या रूपात येऊन त्याचा संहार केला. त्याचे महाल वेगवेगळ्या खंदकाने, पाण्याने, अग्नीने वेढलेले होते. श्रीकृष्णाने गरुडावर बसून नरकासुराचे 2 तुकडे पाडले आणि त्याचा वध केला. कृष्णाने नरकासुराच्या कारागृहात बंदिवान असलेल्या 16,100 मुलींची सुटका केली. आता प्रश्न असा होता की या बंदिवान झालेल्या मुलींचा स्वीकार करणार तरी कोण? असे लक्षात घेत कृष्णाने त्या 16,100 मुलींसह लग्न करून त्यांचा स्वीकार करून त्यांना मान मिळवून दिलाय. नरकासुराशी युद्ध करताना नरकासुराच्या रक्ताच्या काही थेंब कृष्णांवर पडले होते. ते स्वच्छ करण्यासाठी कृष्णाने तेल लावून स्नान केले होते. म्हणून तेव्हापासून या दिवशी तेल लावून अभंग स्नानाची प्रथा पाडली गेली. नरकासुराचा अंत झाल्यावर त्याच्या आईने म्हणजेच पृथ्वी देवीने सगळ्यांना सांगितले की कुणीही त्याच्यासाठी शोक करू नये. या उलट हा दिवस आनंदाचा सण म्हणून साजरा करायचा. त्यावेळीपासून नरक चतुर्दशीचा हा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी तेल लावून उठण्याने अभंग स्नान करण्याची प्रथा आहे. या दिवशी लवकर उठून अभंग स्नान केल्याने सर्व संकट दूर होतात असे म्हटले गेले आहे.